नमस्ते मुलींनो, तुम्हाला जी समोर आकृती दिली हे कॅलिडोस्कोप आहे पहा, की वेगवेगळ्या रचना किंवा आकृत्या पाहण्यासाठीचा उपयोग केला जातो. वेगवेगळी कागदाची नक्षी कागद जर ह्या कॅलिडोस्कोपमध्ये टाकल्या त्याची वेगवेगळी प्रतिमा दिसते पहा. प्रतिमा वेगवेगळ्या दिसण्यासाठी, रचना वेगवेगळ्या दिसण्यासाठी एक व्यावसायिक अभिकल्पक म्हणून याचा वस्त्रोद्योगामध्ये वगैरे वापर केला जातो. तर कॅलिडोस्कोपच्या अगोदर आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकतोय. आपल्याला माहिती आहे की प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळे, वेगवेगळ्या भागावरून प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळे त्या वस्तू आपण सहज पाहतो पहा. का तर त्या वस्तूवरनं प्रकाशाचं परावर्तन आपल्या डोळ्यामध्ये झालेलं असतं आणि डोळ्यामधील जी काही संवेदी पेशी असतात ती संवेदना निर्माण करतात आणि मेंदूला पुरवठा केल्यानंतर मेंदू त्या ज्या वस्तू आहेत ती ओळखतो पहा. आता ह्या ठिकाणी कॅलिडोस्कोपची जी रचना जी आहे ती या ठिकाणी दिली पहा, की याच्यामध्ये सी थ्रू द डिस म्हटलं आहे. ह्या ठिकाणी एक होल आहे पहा. या होलमधनं पाहिलं जातं पहा कॅलिडोस्कोपमध्ये. आणि इथे 3 मिरर आहेत पहा. 1, 2 आणि 3 मिरर. प्रिझम कसा असतो प्रिझम, तुम्हाला हे इथं जर आकृती पाहिली तर मी अशी दिसू शकते पहा. गोल केला आहे की नाही मी, त्याच्या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं किंवा इकडं असं निरीक्षण केलं तर त्रिकोणाकृती प्रिझम जसं असतो तसं 3 मिरर, 3 आरसे बसवले जातात पहा. वरच्या साईडला एक कार्डबोर्ड ट्यूब म्हटलं आहे. पुट्ट्यांचे नळकांडे, मिरर 3 आहेत आणि कॅप ऑफ द क्लोजिंग म्हटलं आहे पहा. ही जी कॅप आहे ही बंद करण्याची टोपी आहे पहा. एक साईड त्यांनी पूर्णपणे अशी बंद केली आहे, ही साईड पूर्ण बंद केली आहे आणि एका साईडला वरच्या साईडला एक छिद्र ठेवलं आहे पहा या साईडला. तर या छिद्रातून पाहिले असता जी काय आतमध्ये टाकलेली कागद वगैरे आहेत त्याच्या वेगवेगळ्या प्रतिकृती पाहायला मिळतात आपल्याला. आणि एकदा प्रतिकृती पाहिली ही पुन्हा त्याची वेगळी रचना दिसते पहा. तर ह्या कॅलिडोस्कोपच्या अगोदर आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट याच्याविषयी माहिती पाहायची पहा. तर ह्याच्यामध्ये आपण काल पाहिलं होतं की रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर तुम्हाला इथं प्रश्न विचारला आहेत पहा. कॅन यू टेल म्हटलेलं आहे. हाऊ डू यू सी इफ द बार्बर इन द सलून हॅज कट द हेअर ऑन युअर नेक प्रॉपरली ऑर नॉट. केस करताना या तुमच्या मानेवरची केस कारागिराने व्यवस्थित कापले आहेत का, तुम्ही कसे पाहता पहा. ब्युटी पार्लरमध्ये वगैरे तुम्ही जाता मुलींनो, त्यावेळेस तिथंसुद्धा मानेवरचे केस कापले आहेत का नाही पाहण्यासाठी एक पुढं आणि एक पाठीमागा आरसा असतो पहा. आपल्या मानेवरची प्रतिमा पाठीमागल्या आरशात मिळते आणि पाठीमागल्या आरशातून पुन्हा पुढल्या आरशात मिळते पहा. म्हणजे आपला जो चेहरा आहे आपण पुढील आरशात पाहू शकतो आणि मानेवरची केससुद्धा पुढील आरशात पाहू शकतो पहा. तर हे प्रकाशाचं परावर्तनामुळे शक्य झालेलं आहे. 2 आरसे असतात पुढे आणि पाठीमागे. पुढला दुसरा प्रश्न विचारला आहे की व्हॉट टाईप ऑफ इमेज डू यू सी इन मिरर, व्हॉट हॅपन टू बी लेफ्ट और राईट साईड. आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते पहा बरं. आहे तेच दिसते, आपण जसं आहे तसं दिसतं पहा, परंतु उजव्या आणि डाव्या बाजूची आदलाबदल झालेली दिसते पहा. व्हॉट हॅपन लेफ्ट अँड राईट साईड. उजवी बाजू डावी बाजू, डावी बाजू उजवी बाजू ही आदलाबदल झालेली असते पहा. हाऊ डू यू सी द इमेज ऑफ द मून इन वॉटर. पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे दिसते, पाण्यामधून प्रकाशाचे परावर्तन झाल्यामुळे हे दिसते पहा. आता पाणी आपण ठेवले पातेल्यामध्ये घमेल्यामध्ये आणि त्याचं जर प्रतिबिंब, आता पाणी पारदर्शक आहे पहा आणि पाण्याचा जो पृष्ठभाग खालचा आहे हे घनमाध्यम असते, त्यातून आरपार प्रकाश घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे पाण्यामध्ये प्रतिमा चंद्राची दिसते.
आणि ते चंद्राची प्रतिमा पाण्यात दिसून पाण्यातून प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये जातात आणि ते आपण चंद्र पाहू शकतो. ह्याचप्रमाणे म्हटलं आहे इन सलोन देर आर मिरर in your front and back. The image of the back of your head is formed in the mirror at the back. Image of the back in your head too is formed in the mirror at the back. केस कर्तनालयामध्ये तुमच्या मागे आणि पुढे आरसा असतो पहा. तुमच्या पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशात निर्माण होते पहिल्यांदा. आपण पुढील आरशात पाहत असताना पाठीमागल्या आरशामध्ये पाठीमागल्या भागाची मानेची प्रतिमा तयार होत असते. आता ह्यामध्ये द इमेज ऑफ द इमेज इज फॉर्मड इन द मिरर इन फ्रंट ऑफ द यू. दस यू कॅन सी हाऊ द हियर इन द बॅक साइड ऑफ युअर हेड इज कट. बघा प्रतिमेची प्रतिमा पुढील आरशामध्ये दिसते. म्हणजे पाठीमागल्या मानेची प्रतिमा पाठीमागल्या आरशामध्ये दिसते आणि पाठीमागला आरसा आणि पुढील आरसा समोर असल्यामुळं पाठीमागल्या आरशाची प्रतिमा पुढील आरशात दिसते. त्यामुळे केस कर्तनालयात मानेवरील केस व्यवस्थित कापले आहेत का नाही तुम्ही पाहू शकता. Image of this image formed in mirror in front of you. Thus you can see how the ear at the back side head is cut. ही पाठीमागले केस व्यवस्थित कापले आहेत का नाही हे आपण पाहू शकतो समोर आरसे असल्यामुळे. पुढे विचारलं की हाऊ डू यू सी द इमेज इन द मून इन वॉटर. चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये कसं दिसतं, कशामुळे दिसते, कशा प्रकारे पाहतो. ॲज मून इज नॉट सेल्फ ल्युमिनियस. चंद्र स्वयंप्रकाशित नाही पहा. आपल्याला माहिती चंद्र स्वयंप्रकाशित नाही. चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर चंद्र प्रकाशमान होतो. चंद्र स्वयंप्रकाश नसल्याने सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होते पहा. चंद्र हा पृथ्वीचा जवळचा तारा ग्रह आहे, परंतु चंद्र हा स्वयंप्रकाश नसल्याने सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पाहतो. पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेमुळे चंद्राची परिभ्रमण कक्षा जी असते त्याच्यानुसार सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्रापासून रिफ्लेक्शन होतं पहा पृथ्वीवरती, परावर्तन होतं. त्यामुळे परावर्तनशील भागाचं प्रतिमा आपल्याला चंद्राची प्रतिमा आणि उजेड पाहू शकतो पहा. चंद्रावर पडलेला प्रकाश किरण त्याचं परावर्तन पृथ्वीवर होतं, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचा उजेड पडतो पहा. म्हटलं आहे ठिकाणी द सन लाईट्स फॉलिंग ऑन सरफेस ऑफ द मून. सूर्याची जी काय लाईट आहे, प्रकाश आहे, तो चंद्रावरती पडतो आणि इज रिफ्लेक्टेड, त्यांना चंद्रावरून पुन्हा परावर्तित पृथ्वीवरती होतो. दिस रिफ्लेक्टेड लाईट इज अगेन रिलीज्ड बाय वॉटर टू गिव्ह ॲज इमेज ऑफ द मून. आणि चंद्राची प्रतिमा पुन्हा पाण्यामध्ये पडते पहा प्रकाश किरण, आणि पाण्यामधून परावर्तित होतात आणि ते आपल्या डोळ्यामध्ये येतात. इन दिस वे लाईट कॅन बी रिफ्लेक्टेड सेव्हरल टाइम्स. याप्रमाणे प्रकाशाचं परावर्तन अनेक प्रकारे अनेक माध्यमातून समोर असलेल्या माध्यमातून होत असतं पहा. चंद्राची प्रतिमा दिसते कसे, परावर्तन झाल्यामुळे प्रकाशाचे. याच पद्धतीने परावर्तित प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होऊ शकते. त्याचाच वापर म्हणून कॅलिडोस्कोप याची निर्मिती झाली पहा की याच्यामध्ये टेक 3 रेक्टँग्युलर मिरर ऑफ द सेम साईज. समान आकाराचे 3 आरसे घेतलेले आहेत. युजिंग स्टिक द मिरर टुगेदर मेकिंग द ट्रायंगल विथ द रिफ्लेक्टिंग सरफेस फेसिंग इनवर्ड. परावर्तित पृष्ठभाग आतमध्ये येईल अशा रीतीने तिन्ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवतात पहा. तो जो परावर्तित पृष्ठभाग आहे, प्लेन पृष्ठभाग आरशाचा, तो आतील बाजूला येईल याप्रमाणे ते तिने जसं प्रिझम असतो त्याप्रमाणे चिटकवतात पहा. टेक द व्हाईट पेपर ऑफ ट्रायंग्युलर शेप अँड फिक्स इट विथ द टॅप वन एंड्स ऑफ द मिरर क्लोजिंग द एंड्स. एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपाच्या चिकटपट्टीने चिकटवून एक बाजू बंद केली पहा. त्याची एक बाजू बंद केली आहे. याच्यामध्ये समोरची बाजू बंद केली पहा.
नंतर यामध्ये इन्सर्ट 4-5 कलर्ड ग्लास पीस इन द हॅलो ऑफ द मिरर. ग्लास पीस म्हटले, काचेचे 4-5 वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेऊन आरशाच्या पोकळीत टाकलेत. काचेचे बरं का, कागदाचे नाही, सॉरी. काचेचे 4-5 कलर्ड ग्लास पीस इन हॉलो ऑफ द मिरर. काचेचे 4-5 वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेऊन आरशाच्या पोकळीत ठेवलेले टाकलेले असतात. क्लोज द अदर एंड ऑल्सो विथ द पेपर अँड मेक होल इन इट्स. दुसरी बाजू कागदाने बंद करून कागदाचं एक छिद्र पडलं, ह्या ठिकाणी दिसतंय छिद्र पहा वरच्या साईडला. सी थ्रू दिस म्हटलंय, त्या साईडला छिद्र पाडलेलं आहे. नंतर लुक थ्रू होल टुवर्ड लाईट. प्रकाशात ही ट्यूब घेऊन जायचं. यू विल सी इम्युरेबल्स इमेज ऑफ द ग्लास पीसेस. त्याच्यामध्ये त्या छिद्रातून उजेडात पाहिले असता तुम्हाला काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तयार झालेल्या दिसतात, पाहायला मिळतात. या प्रतिमा तिन्ही आरशात निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. तिन्ही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनामुळे तयार होतात. तर 3-4 तुकडे जर आपण आत टाकले असतील तर त्याच्या असंख्य प्रतिमा त्या आरशामध्ये दिसतात. पहा, तुम्ही जर छिद्रातून पाहिले, खूप छानपैकी ही डिझाईन आहे. तुम्ही हे सुद्धा करू शकता. टेलिस्कोप किंवा कॅलिरोस्कोप आकृती सांगितल्याप्रमाणे, आणि त्यातली जी काय आनंद आहे ते घेऊ शकता. यू कॅन सी डिफरंट डिझाईन्स ऑफ कॅलिरोस्कोप. वेगवेगळ्या तुम्ही कॅलिरोस्कोपमध्ये पाहिल्यास वेगवेगळ्या रचना तयार झालेल्या पाहायला मिळतील. दिस स्पेशालिटी ऑफ कॅलिरोस्कोप इज दॅट द डिझाईन डू नॉट इझी रिपीट देमसेल्व. एव्हरी टाईम डिझाईन इज डिफरंट. आपल्याला कॅलिस्कोपमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा प्रतिमा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होऊ नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगवेगळी असते. पहा, एव्हरी टाइम्स डिझाईन ऑफ डिफरंट. पीपल मेकिंग वॉलपेपर विच आर यूज्ड डेकोरेट वॉल्स अँड क्लॉथ. डिझायनर युजेस कॅलिस्कोप फॉर मेकिंग न्यू डिझाईन्स. तर ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळी दिसणारी प्रतिमा ही वेगवेगळी असते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे व वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक डिझायनर म्हणतो आपण. कॅलिस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. वस्त्रोद्योगामध्ये असतील, खोलीच्या सुशोभीकरणासाठी असतील, कॅलिस्कोपचा वापर केला जातो. तर ही कॅलिस्कोपची आकृती लक्षात ठेवायची. यूज ऑफ द कॅलिस्कोप. किंवा केस कर्तनामध्ये मानेवरचे केस कसे कापले जातात, चंद्राची प्रतिमा पाण्यामध्ये कशी दिसते, हे जे गिव्ह रिझन असतील, आन्सर द क्वेश्चन असतील ती व्यवस्थित करायचं. आता पुढील जो भाग आपला आहे पेरिस्कोप, परिदर्शी म्हणतो, तो आपण पुढील तासाला पाहणार आहेत. ही जी आकृती दिली, ही आकृतीची रचना, कार्य, उपयोग आपण पुढील तासाला पाहूया. त्याच्या अगोदर कॅलिस्कोपची आकृती काढायची, माहिती लिहायची आणि झालेला भाग वाचन करायचं. पुढील भाग आपण पुढील तासाला पाहू.